नमस्कार, मी दीपक पटवे. मोठी रेश या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टसाठी आज मी तुमच्यासोबत आहे. आणि आज मी इथे बसलो आहे. हे ठिकाण आहे गांधी रिसर्च फाउंडेशन. त्याचा एक निसर्ग संपन्न नयनरम्य अशा एका वातावरणात मी इथे बसलो आहे. माझ्या शेजारी जे झाड आहे ते आपल्या देशाचे एक राष्ट्रपती राहिलेले उत्तम ग्रेट असे वैज्ञानिक APJ अब्दुल कलाम यांनी ते झाड लावलेलं आहे. वडाचं झाड आहे, ज्या झाडाखाली मी इथे बसलेलो आहे. आणि माझ्यासमोर एक पिंपळाचं झाड आहे, बोधिवृक्ष आहे माझ्यासमोर. तो बोधिवृक्षसुद्धा ज्यांनी मानवतेसाठी जगभरात काम केलेलं आहे, अशा मानवतावादी नेत्यांच्या देशातून आणलेल्या मातीमध्ये रुजवलेलं असं ते एक पिंपळाचं झाड, बोधिवृक्ष, तो आमच्यासमोर या ठिकाणी आहे. अशा एका प्रसन्न वातावरणामध्ये मी ज्यांच्याशी आज गप्पा मारणार आहे ते एक या शहरातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. भालचंद्र नेमाडेंसारखा माणूस ज्या व्यक्तीबद्दल असं म्हणतो की ह्या माणसासारखी 100 माणसं प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये जर उगवली तर ते गाव आणखी समृद्ध होतं, संपन्न होतं, सर्वार्थाने परिपूर्ण होतं. पण ही माणसं उगवताना ती नुसती उगवत नाहीत, ती त्या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतात, त्या मातीमध्ये स्वतःचं खत करतात. तेव्हा कुठे ही सांस्कृतिक, साहित्यिक, कलेची समृद्धी बहरत जाते. म्हणजे हा माणूस नाटक लिहितो, हा माणूस नाटक करतो, हा माणूस दिग्दर्शन करतो, हा माणूस अभिनय करतो. ह्या माणसाला संगीताचं ज्ञान आहे, ह्या माणसाला कवितेचं ज्ञान आहे. ह्या माणसाशी गप्पा मारताना तत्वज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकायला मिळतात, त्याच्यावर चर्चा करायला आपल्याला आनंद मिळतो. हा माणूस कलाकार पण उभे करतो, त्यांची निर्मिती करतो. आणि ज्यांच्यामुळे हे शहर इथे राहण्यायोग्य बनतं आहे असं मी नेहमी म्हणतो, ते शंभू अण्णा पाटील. अण्णा नमस्कार. नमस्कार. आज तुमच्याशी गप्पा मारताना आणि तुम्हाला समजून घेताना मला खूप आनंद होतोय. तुम्हाला कोणताच विषय वर्ज्य नाही. तुमच्याशी मी राजकारणावर बोलू शकतो, तुमच्याशी मी कवितेवर, तुमच्याशी तासनतास मी तुमच्याकडनं ऐकू शकतो. तुम्हाला वाटतं की आपलं जे बालपण असतं ना, तेच तुम्हाला ते जात नाही तुमच्यातनं. म्हणजे नदी म्हटली की तुम्ही लहानपणी पाहिलेली नदी आठवते, तुमची गल्ली, असा संदर्भ आला की तुम्हाला तुमची गल्ली आठवते. अशा अनेक गोष्टी. तर घरात आई आणि वडील, आणि आई खूप वाचणारी, प्रचंड वाचन आईचं. आणि त्या निमित्ताने तिचं वाचन काही वैचारिक होतं अशातला भाग नाही. ती आपली कथा, कादंबऱ्या, तेव्हा जी मासिकं यायची त्याच्या कथा, पण तिला वाचताना मी नेहमी पाहायचो.